नमस्कार. आता जर घरात काही भाजीपाला नसेल आणि मुलांना टिफिनला काय द्यावं काही सुचत नसेल, तर अशा टायमाला तुम्ही अशा पद्धतीचे हे पराठे मुलांच्या टिफिनला नक्कीच करून द्या. कारण हे पराठे इतके छान चवीलासुद्धा लागतात आणि झटपट कमी साहित्यात बनवून तयार होतात आणि चवीला इतके छान लागतात ना. तुम्ही एकदा जर का मुलांना अशा पद्धतीचे पराठे दिले, तर मुले सगळ्या पद्धतीचे पराठे विसरून जातील. आलू पराठेसुद्धा विसरून जातील आणि सारखं तुम्हाला हेच पराठे मागतील. एवढे चविष्ट हे पराठे बनवून तयार होतात. तर हे पराठे बनवण्यासाठी ना मी इथं 1 वाटी चण्याची डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली होती. तर तुम्हाला सकाळी मुलांच्या टिफिनसाठी बनवायचं असेल ना, तर रात्रभर ही पाण्यात आणि चण्याची डाळ पाण्यात भिजत घालायची, म्हणजे मस्त अशी मऊ भिजते. आता हे मस्त मऊ भिजलेल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये फक्त 1-2 चमचे तेल टाकायचे. तेल गरम झाल्यानंतर लगेच 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्यात, त्या टाकून घ्यायच्या. मिरच्या व्यवस्थित अशी तळल्यानंतर लगेच आपली चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मस्त अशी परतून घ्यायची. आता लगेच याच्यामध्ये काही मसाले टाकायचे. तर छोटा अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ टाकायचे. तुम्ही आणखी याच्यामध्ये कुठल्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता किंवा कोथिंबीर असेल तर बारीक कट करून सुद्धा टाकू शकता. आता व्यवस्थित त्याला परतून घ्यायचे. 1 ते 1.5 मिनटं असे जे मसाले टाकल्यानंतर ही डाळ मस्त अशी परतून घ्यायची. तर नीट आता परतल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. तर पाणी अजिबात जास्त टाकायचं नाही, फक्त अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायची अजिबात गरज लागत नाही. आणि याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती ही डाळ आपल्याला शिजवायला ठेवायचे. तोपर्यंत आपण इथं पीठ मळून घेऊया. तर इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले. त्याच्यामध्ये लगेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आणि छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे, फक्त कलर छान येतो म्हणून टाकून घेतलं आहे. बाकी तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आता लगेच थोडं थोडं पाणी टाकत ना आपल्या याचा मस्त असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पिठाचा गोळा करताना जास्तही पातळ नाही किंवा जास्तही घट्ट नाही, अशा पद्धतीने हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता नीट मळून झाल्यानंतर ना लगेच आपल्याला 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर परत हे पीठ व्यवस्थित असं या तेलात मळून घ्यायचं आहे. तर तेल टाकल्यानंतर ना मस्त या तेलामध्ये पीठ एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पराठे ना मस्त मऊ लुसलुशीत असे बनवून तयार होतात. जेवढं पीठ आपण नीट मळतो ना तेवढे पराठेसुद्धा नीट असे तयार होतात. तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम मऊसूत असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊया असं झाकून. आता तोपर्यंत आपल्याला इकडं डाळसुद्धा शिजलेली तुम्ही बघू शकता. पाणी पूर्ण आटलं, थोडंही पाणी राहिलं नाही आहे. आता ही डाळ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायची. पूर्ण थंड केल्यानंतरच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची. आता बघू शकता डाळ पूर्ण अशी थंड झालेली आहे. आता लगेच एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ मी टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंही पाणी न घालता आपल्याला ही डाळ अशी बारीक वाटून घ्यायची. तर बघू शकता मस्त अशी बारीक डाळ वाटून घेतलेली. कुठं एक डाळीचा कणसुद्धा दिसत नाही बघू शकता. अशी बारीकच वाटायची, म्हणजे आपले पराठे अजिबात फुटत नाही. आता लगेच पराठे बनवायला सुरुवात करूया. आता आपलं पीठ छान असं मुरलेलं आहे. आता यातला जसं आपण चपाती बनवतो ना तेवढ्या आकारात उंडा घेतला आहे. आता जसं पुरणपोळीसाठी गोळा तयार करतो ना तसा असा गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपलं हे सारण ना आपल्याला भरपूर असं भरून घ्यायचं आहे. तर भरपूर सारण भरायचं, असं काठोकाठी सारण भरपूर असं भरून घ्यायचं आहे आणि जसं आपण पुरणपोळीला बनवतो सेम तसं त्याचं तोंड असं बंद करून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही. आणि जे वरचं टोक असते ते असंच मुडपून घ्यायचं किंवा तुम्ही काढूनसुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने. आणि परत थोडंसं असं कोरड्या पिठामध्ये बुडून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर पराठा लाटताना ना अजिबात मध्ये जोर द्यायचा नाही किंवा मध्ये लाटायचं नाही. कुठलेही पराठे आपण बनवतो ना त्यावेळेस कडेकडेनेच लाटायचं, म्हणजे मध्ये आपोआप हा पराठा पातळ होतो. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं पराठा बनवून घेतलेला आहे. छान असा पातळसर पराठा बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता छान असा पातळ पराठा बनवून घेतलेला आहे. आता लगेच शेकून घेऊया आपण. तर पराठा शेकण्यासाठी ना इथं तवा गरम करून घेतला आहे. तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं खाली आणि हा आपण पराठा टाकून घ्यायचा आहे. तर एक बाजू शेकल्यानंतर याची बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने व्यवस्थित त्याला शेकून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित शेकल्यानंतर याला तेल तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही लावू शकता. तूप लावू शकता किंवा तेलसुद्धा लावू शकता. तर मी तर तेल लावून घेतलं आहे. तर छान असं दोन्ही बाजूने तेल लावून मस्त असा खरपूस हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा टम्म फुगलेला आहे आणि दिसायलासुद्धा एकदम छान दिसू राहिलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने जर का पराठा मुलांना दिला तर मुलं खूपच आवडीने खातील. जर घरामध्ये काही भाजीपाला नसेल तर अशा पद्धतीने झटपट तयार होणारे पराठे मुलांसाठी एकदा नक्कीच बनवून द्या.
कारण रोज सारखे आलू पराठे किंवा कुठल्या भाज्यांचे पराठे खाऊन मुलं कंटाळतात. थोडे असे वेगळ्या पद्धतीचे पराठे दिले ना तर मुलं खरंच खूप आवडीने खातील. नक्की अशा पद्धतीचे बनवून बघा. मस्त मऊ लुसलुशीत हे पराठे तयार होतात. तुम्ही कुठल्या बी टोमॅटो केचप बरोबर किंवा कुठल्या चटणी बरोबर किंवा असे जरी सुके दिले ना खूपच मुलं आवडीने खातील. खूप छान लागतात. नक्की बनवून बघा. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा. तुम्ही एक लाईक केल्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.